श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गुरुप्रतिपदा म्हणजे काय या दिवसाची संपूर्ण माहिती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका आणि जर तुम्हाला माझे खरंच व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा. श्री स्वामी समर्थ. गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील गाणगापूर येथे आजच्या दिवशी यात्रेचं आयोजन केले जातं. या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केलेले आहे. नरसिंह सरस्वती यांना दत्तात्रेयाचे दुसरे अवतार आणि श्री वल्लभाचे उत्तर अवतार असे मानले गेलेले आहे. आजच्या तिथीला भगवान श्री मनसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले होते. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. तिथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे 12 वर्ष राहिले. त्यांनी अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी आश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापुराकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावाचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात, म्हणून या 3 पादुका संदर्भात संक्षेपाने माहिती देत आलेली आहे. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावाचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळते. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांत वासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका.
श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथील पादुकाविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्ही सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीती जे तत्परी मनोकामना पुरती जाना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.